नमस्कार मित्रांनो, मेहत्रे डेकोरेटर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज मी व आमचे बंधू संतोष शेठ दोघांना कोल्हापूर येथील मंडपम एक्सपो या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं होतं. आम्ही दोघेही सकाळीच कोल्हापूरमध्ये पोहोचलो. कार्यक्रमस्थळी पोहोचून सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वांचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत झालं आणि आम्ही कार्यक्रमस्थळी स्टेजकडे चाललो. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचंही आगमन झालं होतं. त्यांच्या हस्ते रिबन कापून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. सागरभाई सर्वांची ओळख करून देत होते. सोबतीला दडूशेठ पुरोहित हेही होते. फीत कापून सर्वजण स्टेजकडे आले. तुतारीच्या निनादामध्ये सर्वांचं स्वागत झालं. स्टेजवर सर्वजण विराजमान झाले. मलाही स्टेजवर येण्यासाठी निमंत्रण दिलं. आकर्षक असं दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य अतिथींचा सत्कार कोल्हापूर संघटनेच्या वतीने सागरभाई आणि त्यांच्या टीमने केला. त्यानंतर प्रत्येकाची भाषणं सुरू झाली. मलाही मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं. मी माझ्या भाषणातनं व्यवसायाविषयी, संघटनेविषयी आणि मंडपम एक्सपोविषयी जे जे काही सांगता येईल ते आलेल्या सर्व व्यावसायिक बंधूंना सांगितलं. खूप सुंदर असं नियोजन कोल्हापूर मंडप असोसिएशननी केलेलं होतं, ज्याचं नेतृत्व सागरभाई चव्हाण हे करतात. सागरभाई चव्हाण हे महाराष्ट्राचे चेअरमन म्हणून पण संघटनेमध्ये काम करतात. सागरभाई चव्हाण आणि दडूशेठ पुरोहित यांचं संघटनेसाठी खूप मोठं योगदान आहे. त्यांनी खूप कष्ट करून संघटना महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नेली, ती मोठी केली. त्यानंतर कोल्हापूर संघटनेच्या वतीने माझा मान सन्मान करण्यात आला. खूप आनंद वाटतो मित्रांनो. एक मंडप व्यावसायिक दुसऱ्या मंडप व्यावसायिकाचं एवढं आदरातिथ्य करतो. स्टेजवरील कार्यक्रम संपवून एक्सपोमध्ये संपूर्ण स्टॉलला व्हिजिट केली. खूप लांबून लांबून सगळ्या वस्तू विक्रीचे स्टॉल कोल्हापूर एक्सपोमध्ये आले होते. तेच फिरत असताना महाराष्ट्रातील आमचे फॉलोअर्स पण भेटले. त्यांना भेटून पण खूप आनंद झाला. तुमचं